महिला वकिलाला झालेल्या बेदम मारहाणीच्या घटनेनंतर विरोधकांनी थेट पालकमंत्री अजित पवारांवरच टीका केली आहे। बीडपेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गात मध्ये सुरू आहे। बीड तर हातातून गेलेलंच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या, पण सिंधुदुर्गामध्ये दिवसा ढवळ्याचे खून, हत्या, अपहरण, मारामारी सुरू आहेत। त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे। एवढं मी सांगतो। मूळ मुद्दा हा आहे की पालकमंत्री बदलल्यानंतर सुद्धा आणि उपमुख्यमंत्रीच पालकमंत्री झाल्यानंतर सुद्धा बीडचं सामाजिक स्वास्थ्य काही सुधारत नाहीये। हा खऱ्या चिंतेचा प्रश्न। एवढं सगळं होऊन ना अजितदादांचा तिथं दरार आहे, ना नवनीत कावत साहेबांना तिथं लोक घाबरतायत, धनंजय मुंडेंनी तर राजीनामा दिलेला आहे, पण एवढी हिंमत अजूनही तिथले सरपंच, तिथले अनेक लोक, परवाही एका पदाधिकाऱ्यावर सपासप वार करण्यात आले। ही क्रूरता का वाढत चाललेली आहे? आणि हे जे प्रवृत्ती आहे ही मुळासकट नष्ट करण्यासाठी आता राज्य सरकारने पावलं उचलणं गरजेचं आहे। तर पालकमंत्री अजित पवारांसह सत्ताधाऱ्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत। काल रात्री त्याच्याबद्दलची माहिती मला पोस्ट म्हणजे फोटो आलेले आहेत। मी त्याच्या संदर्भामध्ये एसपी आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत। हे नक्की कुठं झालंय, त्याला कोण जबाबदार आहे, आणि जर ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ आहे, कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही, त्यांच्यावर सक्त कारवाई करायच्या सूचना दिल्या। ज्या पद्धतीची गुन्हेगारी आहे, आता ही गुन्हेगारी जी आहे ती आम्ही पकडतोय। उज्ज्वल निकम सारखे वकील त्या ठिकाणी आता सिरियसली गुन्हे हाताळतायत, त्यामुळे आता वचक बसेल, पण निश्चितपणे अजून त्या ठिकाणी बीडमध्ये काम करण्याची गरज आहे। त्या ठिकाणी त्या सरपंचाला असलेली मस्ती त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला। महिलेवर ज्या प्रकारे त्यांनी अत्याचार केलाय, मला वाटतं आता त्याच्यावर सुद्धा मोका लावावा अशी आमची मागणी राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।